नमस्कार, मी रिद्ध्या देशपांडे ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. फ्रेंड्स, आज ना जरा खूप घाई आहे आणि घाईघाईत ना मला भाजी काही सुचले नाही. तर माझ्याकडे ना अगदी थोडीशी मोड आलेली मटकी पण ठेवलेली होती. ती बेसिकली मी सलाड करण्यासाठी ठेवली होती, पण सलाड काही करायला जमलं नाही. तर मी म्हटलं चला एक काम करूयात, पटकन भाताबरोबर खायला त्याची आमटी करूयात. सो तेल ऑलरेडी आपण तुम्ही बघताय गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी मस्त हिंग घातलं आहे आणि यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा देखील घालते आहे. तमालपत्र बघा. आणि तुम्हाला सांगू का, आता मटकीची क्वांटिटी इतकी थोडीशी बनवती, त्याच्यामध्ये मग 4 लोकांना पण खायचं आहे आणि भाताबरोबर खायचं म्हटलं की कुठे ना कुठेतरी थोडासा रस्सा असेल किंवा तवंग आलेली तर्री असेल ना, त्यात मजा काहीतरी वेगळीच असते. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू डू, की क्वांटिटी पण कमी नको पडायला आणि टेस्टला पण कुठे कमी नको पडायला. त्यामुळे प्रयत्न आहे की ही आमटी ना अगदी झणझणीत व्हायला हवी. म्हणजे कसं होतं ना, कधी कधी कंटाळा येतो ना खूप चपात्या करण्याचा, मग आपल्या भाताबरोबर बरी. तुम्ही बघू शकता कांदा मस्तपैकी ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये आपण घालतोय आपले रेग्युलर मसाले, हळद, तिखट, थोडीशी आपण घालतोय कसुरी मेथी. त्यानंतर यात मी घालते गरम मसाला, जो मी घरी केलेला आहे. या गरम मसाल्याची रेसिपी पण तुम्ही बघितली असेल आणि नसेल बघितली तर प्लीज जाऊन बघा. ऑलरेडी द व्हिडिओ इज अपलोडेड. आणि त्यानंतर यामध्ये मी थोडंसं वाटण केलं आहे झटपटीत. म्हणजे यामध्ये मी ओला नारळ घातला आहे, टोमॅटो, कांदा, आलं लसूण, कोथिंबीर आणि मिरची. दॅट्स इट. बघा, आता हे मस्तपैकी आपण परतून घेऊयात. ओला नारळ घातलं की त्यामधलं एक स्पेशल काय होतं ना, की तुम्हाला माहीतच असेल की मस्तपैकी कुठलीही भाजी केली तरी त्यावर तवंग येतो. आणि खरंच फ्रेंड्स, तुम्ही बघाल ना, तुम्ही हसाल की अरे ही काय करते. अगदी मटकीची क्वांटिटी थोडीशी आणि मला थोडीशी आमटी भरपूर हवी आहे. मग त्यासाठी हा सगळा जुगाडूपणा आपल्या बायकांना जमतोच. यात आपण मीठ अजून ॲड केलं नाही. थोडासा मसाला आणि होऊन जाऊ देऊयात, मग त्यानंतर आपण यामध्ये मीठ ॲड करूयात. बघू शकता, मी तुम्हाला सांगते काय मस्त खमंग वास होतोय ना. येस. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. सो फ्रेंड्स, तुम्ही पण मला सगळ्यांनी प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा की कोण कोण असा जुगाडूपणा करतं. कारण मी जसं अगदी थोडा वेळ आधी म्हटलं की जुगाडूपणा हा आपल्या बायकांमध्ये जन्मदाताच असतो. फाईन. अजून 1 मिनटं आपण याला छानपैकी परतून घेऊयात. आता मी तुम्हाला खरी मजा दाखवते. तुम्हाला सगळ्यांना खूप हसायला येणार आहे. बघा, लुक एट दी क्वांटिटी. हरकत नाही, मी याला थोडंसं गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलं आहे, कारण तो कडसर थोडासा, कारण मोड भरपूर आलेली आहे. तर आपण हे आता यामध्ये ॲड करून घेऊयात. आणि छानपैकी परतून घेऊ थोडंसं. आणि त्यानंतर शेवटी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी. कोथिंबीर ॲज युजल भरभरून घालूयात. बघा, आणि आय थिंक पाणी घातल्यानंतर एवढी क्वांटिटी आरामात होणार आहे की 3 जण तर भाताबरोबर छानपैकी खाऊ शकतील. सो नाव तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल असं तरंगतं आहे. आता आपण यामध्ये पाणी ॲड करूयात. खूप पण नको हां, अगदी अळणी लागण्यापुरतं. बघा,
आय स्वेअर आय डोंट नो तुम्हाला कॅमेरामधनं कसं दिसत असेल आहे, पण प्रत्यक्षात बघाल तर अगदी मस्त. आणि तुम्हाला सांगू का फ्रेंड्स, ऑनेस्टली सध्या मी नवीन हे सगळं शिकते आहे, स्पेशली यूट्यूब. आणि टेक्निकली बऱ्याचशा गोष्टी अजून मला माहीत पण नाही आहेत, त्यामुळे हळूहळू शिकते आहे. सो प्लीज मला सपोर्ट करत राहा. बघा काय मस्त तर्री आली आहे. त्याला छान आपण उकळी फुटू देऊयात. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किंचित तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी थोडीशी साखर घालू शकता किंवा गूळ घालू शकता, सगळं टेस्ट बॅलन्स करायला. बघा काय मस्त तर्री आली आहे. अगदी घाईत मला वाटतं याच्यापेक्षा अनेक छान काय होईल आहे, जे दिसायला अगदी मस्त आहे. अँड आय एम डॅम शुअर खायला पण अगदी खूप टेस्टी असणार आहे. बघा. सो परत एकदा थोडीशी कोथिंबीर आहे ना, आणि आता जरा कोथिंबीर स्वस्त मिळते आहे, त्यामुळे भरभरून ॲड करूयात. बघा. सो नाव इट्स डन. कारण ऑलरेडी आपण जी मटकी होती, मोड आलेली मटकी होती, ती आपण थोडीशी बॉईल करून घेतली होती, ती शिजलीच होती. त्यामुळे असं खूप आपल्याला शिजवण्याची गरज नाही आहे. सो जस्ट लुक ॲट दिस. आणि मी आता तुम्हाला जरा ना गॅस सिम करून त्यातला तवंग दाखवते. सी, आवडली की नाही? सो फ्रेंड्स, तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल सो प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल देशपांडे ब्लॉग्स. आणि मी रील्ससुद्धा तयार करते, सो प्लीज माझ्या रील्सला पण भरभरून प्रेम द्या. आणि आणखी कुठल्या रेसिपीज जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल सो प्लीज लेट मी नो. आणि यामध्ये काही सजेशन्स असेल तर सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. थँक्यू.